नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दरवर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी संबंधित मंत्री एक लाल रंगाची ब्रीफकेस घेऊन आत जाताना दिसतो, पण अर्थसंकल्पा दिवशीच लाल बॅग घेऊन अर्थमंत्री संसदेत प्रवेश का करतात यामागचा इतिहासही तितकाच रंजक आहे। तर अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना ही ब्रिटिश लोकांची आहे। ब्रिटिश नेत्यांप्रमाणेच आपणही ही संकल्पना आत्मसात केली आणि त्यामुळे अर्थमंत्री लाल बॅग घेऊन जातात। 1860 साली ब्रिटिश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी लाकडी बॅगेवर लाल रंगाचे लेदर लावले होते। त्यावर महाराणी व्हिक्टोरियाचं मोनोग्राम लावलं। नकळत लाल बॅगेचा पायंडा पडला। अनेकांनी बॅगेचा रंग बदलला, पण लाल रंगाचा दिमाग काही वेगळाच होता, त्यामुळे या रंगाचा ट्रेंड सुरू झाला। तसेच 1733 साली ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल लेदर बॅग घेऊन अर्थसंकल्प मांडायला गेले होते। लेदर बॅगेला फ्रेंच भाषेत बोजट किंवा बुगेट असेही म्हटले जाते। त्याचा अपभ्रंश होऊन बजेट हा शब्द आला। वॉलपोल संसदेमध्ये पोहोचले तेव्हा मंत्रीजी बजेट उघडा आणि बघा यामध्ये काय आहे असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले। मात्र त्यानंतर अनेकांनी देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला बजेट हेच नाव दिलं। तसेच देशाची सध्याची परिस्थिती, जीडीपी काय आहे, या वर्षामध्ये सरकारकडे किती महसूल गोळा होण्याचा अंदाज आहे, हे अर्थमंत्री पहिल्या भागात सांगतात आणि येत्या आर्थिक वर्षासाठीची विविध क्षेत्रांसाठीची योजनांसाठीची तरतूद, नवीन योजना जाहीर करतात। यामध्ये कृषी, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सेवा, लघु आणि मध्यम उद्योग, बँकिंग आणि फायनान्स, स्टार्टअप, कॅपिटल मार्केट्स या सगळ्यासाठीच्या गोष्टी असतात। शिवाय सरकारचं या वर्षातलं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आहे, वित्तीय तूट म्हणजेच फिस्कल डिफिसिट किती असण्याचा अंदाज आहे, सरकार किती कर्ज घेणार आहे, या विषयीची माहितीही या पहिल्या भागात सांगितली जाते। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।